प्रारंभ करण्याच्या अगोदर आम्ही त्या देवाला धन्यवाद देऊ. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आमेन. अभिषेक जो देवापासून आमच्यावरती उतरतो, अभिषेक आमच्यावरती आल्यानंतर आमच्या समस्या, आमच्या अडचणी, आमचे आजार, आमची काळजी, आमची चिंता, ही सर्व काही त्या अभिषेकाच्या द्वारे नष्ट होते. आमेन. हालेलुया. आणि या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला अधिक दिवस जीवन जगता यावं अशी इच्छा आहे. 80 वर्षाचा असला तरी सुद्धा त्याला अजून जगायचं आहे, 90 वर्षाचा असला तरी त्याला अजून जगायचं आहे, आणि 95 वर्षाचा असला तरी अजून त्याला जगायचं आहे. मला जगणं नको असं कोणीही म्हणत नाही. आमेन. आणि आज आम्ही पवित्र शास्त्र बायबलमध्ये एक राजाची गोष्ट ऐकणार आहोत, एक राजाचं जीवनचरित्र पाहणार आहोत. वाचूयात आपण. यावेळेस मी स्वतः वाचणार आहे. दुसरे राजे याचा 20वा अध्याय 1 पासून 11 पर्यंतची वचने. सगळ्यांनी उघडा. दुसरे राजे 20वा अध्याय आणि 1 पासून 11 पर्यंतची वचने. मिळाल सगळ्यांना. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्माणिरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने आणि सात्विक मनाने वागलो आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी करीत आलो आहे, याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तर नगरच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो हा, परत जाऊन माझा सेवक लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढविले. मी तुला व तुझ्या नगराला आश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवील. माझ्याकरता व माझा सेवक दावीद यांच्याकरता मी या नगराचे संरक्षण करीन. यशायाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आण. ती त्याने आणून गळव्यावरती बांधली व त्याला गुण आला. हिजकियाने यशायास विचारले, 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करेल व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशाया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंकुयंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी हे सोपे आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशाया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावरील छाया 10 अंश उतरली होती तेवढी त्याने मागे घेतली. आमेन. आमेन. देवाच्या संतगणांनो, हिजकिया राजा जो आहे, हा हिजकिया राजा 25व्या वर्षी तो राज्य करायला लागला आणि पुढे तो 30 वर्षे राज्य करत होता. हिजकिया आजारी पडला. त्याच्या पायाची काय तर जखम झाली आम्हाला आढळते. आता तो दुखणं एवढं वाढलं की आता तो मरणार हे नक्की झालं. पण त्या काळामध्ये परमेश्वराचा संदेश यशाया त्याच्याकडे आला आणि तो म्हणाला हिजकियाला, आजच तुझ्या घराची निर्वाणिरव कर. घर पाहून घे. जे राज्य तो मिळवलंस, जो राजवाडा तो बांधला आहेस, ते सगळं बघून घे. तुझी राणी, तुझी मुलं बघून घे, कारण उद्याचा दिवस तू पाहणार नाहीस. तू नक्की मरणार जगणार नाहीस. आमेन. मरणाची वार्ता हिजकियाने ऐकली आणि देवाचा संदेश होता की उद्याचा दिवस तू पाहणार नाहीस. एक मनुष्य म्हणून प्रत्येक माणसाला
ज्या स्मरण सांगण्यात येईल तो रडायला लागेल, तो आपल्या नातेवाईकांच्या गळ्यामध्ये पडेल, इकडे तिकडे फोन करून सांगेल उद्याची तुमची माझी भेट होणार नाही. पण हिजकियाने तसं काय केलं नाही. हिजकिया परमेश्वराच्या समोर गेला आणि त्यानं एक विनंती केली. तो म्हणाला, परमेश्वर देव पित्या, माझ्या जीवनामध्ये मी जे काही चांगलं केलं आहे त्याची आठवण कर. आमेन. चांगल्याची आठवण कर. तो म्हटला नाही, देवा हा मृत्यू माझ्यापासून टळू दे, मला आणखी जगायचंय. नाही, तो फक्त म्हणाला, परमेश्वरा मी केल्या चांगल्या कामाची आठवण कर. तो भिंतीकडे फिरला, तो शब्द बोलला आणि रडला, मनस्वी रडला. देवाच्या सद्गुणानो, यशाया संदेष्टा हा निरोप सांगून जो पाठीमागे गेला, तो काही अंतर गेला असेल, परमेश्वर यशायाला पुन्हा म्हणाला, जा आणि लोकांचा नायक हिजकिया ह्याला सांग, मी तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं आहे. हालेलुया. आज तुम्ही आजारात असाल तर, आज चिंतेत असाल तर, काळजीत असाल तर, कर्जात असाल तर, कोणत्याही समस्येमध्ये असाल तर, हिजकियाचे हे शब्द आठवा, हे देवा मी जे चांगलं केलं आहे त्याची आठवण कर. प्रेज द लॉर्ड. बाकी काही बोलला नाही तो. आणि यशायाला म्हटला, जा पाठीमाग सांग. यशा पाठीमागे आला आणि हिजकियाला म्हणाला, हिजकिया देवानं तुझं आयुष्य 15 वर्ष वाढवलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही काही साधी गोष्ट नाही. 1 तासाचं, 1 दिवसाचं नाही, 15 वर्षाचं. हिजकिया म्हणाला, मी 3ऱ्या दिवशी देवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. कशावरून? यशा म्हणाला, काय खूण सांग. तर आहाजाच्या राजवाड्यावरती असणारी जी सावली आहे ती खाली यावी का वरती जावी? वरती जाणं सोपं होतं. सूर्य जो उगवतो, उगवल्यानंतर आपल्या इकडच्या बाजूला सावली पडते, ती कमी कमी होत दुपारी 12 वाजता आपल्या पावलावरती येते. संध्याकाळच्या वेळा ती सावली जी आहे ती अशी लांबत 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 पुढे जाते. हिजकिया म्हणाला, पुढे जाणं सोपं आहे, ती मागे यावी. आमेन. हालेलुया. आणि परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. तर देवाने हिजकियाच्या इच्छेप्रमाणे केलं. ती शंकुत्रावर सावली ती 10 अंश खाली आली. आमेन. परमेश्वर आम्हाला ही चिन्ह देतो, आम्हाला ही चिन्ह देतो. तो म्हणतो, भिवू नकोस, तुझी शंका जी असेल ती शंका घालवणारा मी देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी आज जे तुमच्या संगती बोलत आहे, जे माझ्या समोर आहेत आणि जे ऑनलाईन पाहत आहेत, आपल्या सगळ्यांच्यासाठी हा आजचा देवाचा अभिषेकाचा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. 7 गोष्टी हिजकियाने ज्या चांगल्या केल्या होत्या, त्या चांगल्या गोष्टीकडे आम्ही पाहणार आहोत. आणि त्यामुळे तो धाडसानं म्हणाला, देवा मी केलेल्या चांगल्या गोष्टीची आठवण कर. प्रेज द लॉर्ड. वाचूया आपण. पहिला जो माझा मुद्दा आहे, हिजकिया देवाशी एकनिष्ठ राहिला. दुसरे इतिहास 29 अध्याय 1 आणि 2 वचन. हिजकिया देवाशी एकनिष्ठ राहिला. हिजकियाची कारकीर्द. हिजकिया राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षांचा होता. त्याने एकूण 30 वर्ष यरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबिया, ती जखर्याची कन्या. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. आमेन. देवाच्या दृष्टीने जे नीट आहे, जे देवाच्या इच्छेला आहे, जे देवाच्या गौरवासाठी आहे, तेच हिजकिया जीवन जगत होता. जे नीट ते केलं. ज्यावेळेस आम्ही शास्त्रेचं पुस्तक वाचतो, घरी जाऊन वाचा, कोणताही अध्याय उघडला तर त्या अध्यायाची सुरुवात अशी आहे, आणि इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. शास्त्राचे पुस्तक जाऊन वाचा. पण इथे मात्र हिजकिया याने देवाच्या दृष्टीनं जे नीट ते केलं. दुसरे इतिहास 31 अध्यायावचन 1 आम्हाला पुन्हा सांगत आहे, हे सर्व आटोपल्यावर ते हजार असलेल्या सर्व इस्रायलांनी यहुदाच्या नगरातून जाऊन यहुदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले. आशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्चस्थाने व वेद्या फोडून टाकल्या. त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्रायल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. आमेन. देवाच्या समोर हिजकियाने फार महत्वाची गोष्ट केली.
इस्रायल लोकांच्या मध्ये इफ्राईम मनसे यांच्यामध्ये असणारी उच्चस्थाने होती, अन्य दैवतांची जी मंदिरे होती ती सगळी मंदिरे त्याने पाडली, मूर्ती तोडल्या आणि मूर्ती तोडून ती जागेवर त्याने किद्रोन नावाच्या ओहाळामध्ये त्या नेऊन टाकल्या. आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये देवाच्या पेक्षा अधिक काय असेल, ज्याला आम्ही अधिक महत्त्व देतो अशा काही गोष्टी असतील, मूर्ती असतील, आज ही वेळ आहे की आम्ही त्या सर्व मूर्ती तोडाव्यात आणि फोडाव्यात. आमेन. तर आमची देवासंगतीची एकनिष्ठता आहे, तर आम्ही देवासंगती एकरूप आहोत. जर आम्ही देवाशी एकरूप आहे असं म्हणत आहे आणि जगाच्या गोष्टीला आम्ही बिलगून राहत असू, चिकटून राहत असू, तर मग हिजकियासारखी धाडस आमची होणार नाही. हे देवा, मी केलेल्या चांगल्या गोष्टीची आठवण कर. दाविदाकडे पहा, दावीद म्हणाला देवाविषयी आवेश राहिला. स्तोत्र 42 मध्ये तो म्हणाला, हे देवा, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. ते हरणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जी शेतीवाडीमध्ये मारणावरती पाण्यासारखा भास होतो, ती इथून पळत सुटते, लांब जाते, तिथे जाते, पाणी नाही, पुन्हा पळते, लांब जाते, पाणी नाही, पुन्हा पळते. पाण्याचा शोध घेण्यासाठी ती पुष्कळ कष्ट घेते. दावीद म्हणला, त्याप्रमाणे माझा जीव माझ्या देवाला भेटण्यासाठी व्याकुळ झाला आहे. हालेलुया. आम्ही देवाच्या संगती असुसलेले राहू, देवाच्या भेटीसाठी आतुरलेले राहू. असं जर आहे तर आम्ही देवासंगती एकनिष्ठ राहतो. होय देवाच्या संगतीनं पवित्र शास्त्र बायबलमध्ये तुम्ही नोहाकडे बघता, हनोकाकडे बघता, योबाकडे बघता, अब्राहम, इसाक, याकोब यांच्याकडे बघता. हे सगळे प्रियजन त्यावेळेला देवासंगती बिलगून राहिले, एकत्र राहिले, म्हणून पवित्र शास्त्र बायबलमध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यांच्याद्वारे त्यांचं कुळ आशीर्वादित झालं. आमेन. हिजकिया देवाशी एकनिष्ठ राहिला आणि एकनिष्ठ राहिल्यामुळेच देवापाने त्याची ती विनंती मान्य केली. दुसरा जो माझा मुद्दा आहे तो हिजकिया परमेश्वराच्या मंदिरासंगती एकनिष्ठ राहिला. परमेश्वराच्या पवित्र मंदिरासंगती एकनिष्ठ राहिला. देवाच्या सद्गुणांनो, या आमच्या कोथळी गावामध्ये 1923 सालामध्ये रेव्हरंड जीवनराव ज्ञानोबा तिवडे यांनी मंडळीची स्थापना केली आणि 1926 साली हे जी चर्च इमारत आहे, ही चर्च इमारत बांधली त्यावेळेच्या आमच्या पूर्वजांनी. आणि तिथपासून या मंदिरावरती प्रेम करणारे, या मंदिराची काळजी घेणारे सगळे प्रियजन आशीर्वादित झाले आहेत, ही माझी साक्ष आहे. हिजकिया देवाच्या मंदिरासंगती एकनिष्ठ राहिला. वाचा आपण दुसरा इतिहास 29 अध्याय 15 पासून 20 पर्यंतची वचने. त्यांनी आपल्या बाहुबंदास एकत्र जमवून स्वतःच पवित्र केले आणि परमेश्वराच्या वचनानुसार राजाने आज्ञा केली होती तीप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराच्या शुद्धीसाठी ते मंदिरात गेले. याजक परमेश्वराच्या मंदिराचा गाभारा शुद्ध करण्याकरता त्यात गेले. आत जाऊन परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध वस्तू त्यात सापडल्या तेवढ्या सर्व बाहेर काढून परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यांनी नेल्या. तेव्हा लेव्यांनी त्या उचलून बाहेर नेऊन किद्रोन ओहळ्यात टाकल्या. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस त्यांनी पवित्र करण्यास आरंभ केला व त्याच महिन्याच्या अष्टमीस ते परमेश्वराच्या देवडीपर्यंत आले. त्यांनी बस. आमेन. आमेन. देवाच्या सद्गुणांनो, हिजकियानं बघितलं यरूशलेमेतलं हे जे पवित्र मंदिर आहे ते अपवित्र करण्यात आलं आहे. लोकांनी तिथं जे देवाला नको आहे ते आणून ठेवलं आहे. कदाचित आपला प्रपंच मांडला आहे, कदाचित वाईट गोष्टीचा त्या ठिकाणी संचार आहे. आणि हे पाहिल्यानंतर हिजकियाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या मंदिराच्या विषयी आवेश निर्माण झाला. तो म्हणाला इस्रायल लोकांना, चला देवाचं मंदिर साफसूफ करू. जे लेवी आहेत, याजक आहेत, त्यांना तो म्हणाला, आता पवित्र व्हा, शुद्धीकरण व्हा आणि शुद्ध होऊन आम्ही देवाचं मंदिर शुद्ध करू. जे जे तिथं देवाच्या विरुद्ध होतं त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी, काय असणाऱ्या मूर्ती, ह्या सगळ्या त्यांनी घेतल्या आणि बाहेर नेऊन टाकल्या. आमेन. हालेलुया. मंदिराच्या विषयी आवेशी. पवित्र मंदिर जे यरूशलेमेमध्ये बांधलं तिथपासून आम्ही त्याचा इतिहास पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंतचा. येशू स्वतः त्या मंदिरामध्ये होता. आम्ही ज्या मंदिरामध्ये आहोत, जिथं आम्ही भक्ती प्रार्थना घेतो, त्या मंदिरावरती आमचं प्रेम असावं आणि मंदिराच्या संगती आम्ही एकनिष्ठ असावं. तुटकं फुटकं मंदिर,
तुटलेली फुटलेली खुर्ची, त्याच्यामध्ये बसून येणारी मंडळी, काय देवाची उपस्थिती राहील. आणि म्हणून मला अभिमान आहे या माझ्या मंडळीचा, की गेले 2 महिन्याच्या पूर्वी जस्ट मी आवाहन केलं की आम्ही सगळ्यांनी मिळून या मंदिराचं नूतनीकरण करायचं आहे, हे सुशोभित करायचं आहे. आणि लोकांनी, हाताने काम करणारे, मजदुरी करणारे सगळ्यांनी म्हटले, चला देवाचं मंदिर स्वच्छ करू, देवाचं मंदिर स्वच्छ करू, देवाचं मंदिर स्वच्छ करू. आणि या सगळ्यांनी मिळून स्वकष्टातून 7.5 लाख रुपये खर्च करून हे देवाचं मंदिर सुंदर असं बनवलं आहे. आमेन, हालेलुया. जो देवाच्या मंदिरासंगती एकनिष्ठ राहतो, हिजकियाप्रमाणे देव त्याचे कष्ट मोजतो आणि त्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. दावीद म्हणाला स्तोत्र 27 मध्ये, मी परमेश्वराकडे एक वरदान मागितले आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की तुझ्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी तुझं मनोहर रूप पाहत राहील. प्रेज द लॉर्ड. देवाचं रूप पाहायचं असेल, मनोरूप पाहायचं असेल तर आम्हाला देवाच्या मंदिरात यायचं आहे. आणि देवाच्या मंदिरामध्ये येत असताना ते मंदिर, ते चर्च इमारत, ती अतिशय चांगली असलीच पाहिजे. हालेलुया. हिजकिया देवाशी एकनिष्ठ राहिला आणि हिजकिया देवाच्या मंदिरासंगती एकनिष्ठ राहिला आणि त्यामुळे देवाने त्याला आशीर्वादित केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. वाचू आपण 2 राजे 18 अध्याय 5 पासून 7 पर्यंत. इस्रायेलाचा देव परमेश्वर याचवर त्याचा भाव असेल. त्याच्या मागून यहुदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही. परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या. ह्यास्तव परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यशप्राप्ती होई. त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंडावा केला, त्याचा तो अंकित राहिला नाही. बस. आमेन, आमेन. आपण माझ्याबरोबर आहात? येस. पहिला मुद्दा हिजकियाचा आम्ही बघितला, तो देवासंगती एकनिष्ठ. दुसरा मुद्दा हिजकियाचा आहे तो मंदिरासंगती एकनिष्ठ. आणि तिसरा आहे तो देवाच्या वचनासंगती एकनिष्ठ राहिला. आमेन. वचनासंगती एकनिष्ठ. त्यानं बघितलं मोशेनं काही आज्ञा दिल्या आहेत, त्या आज्ञा मी पाळायला पाहिजेत आणि आज्ञा मंडळीनंही पाळल्या पाहिजेत, याची त्याने खबरदारी घेतली. देवाच्या मंडळीमध्ये देवाच्या वचनासंगती आम्ही एकनिष्ठ राहतो, तो देव आम्हाला नक्कीच आशीर्वाद करतो. स्तोत्र 1 मध्ये दावीद राजा म्हणाला की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो आणि त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. चर्चला येणारे सर्व प्रियजन हो, घरामध्ये बायबल वाचणारे सर्व प्रियजन हो, आम्ही त्या वचनाशी एकनिष्ठ आहोत काय तपासून बघावे, शोध घ्यावा. मी वचन वाचतो पण वचनासंगती एकनिष्ठ आहे का? वचनात जे मला सांगितलं आहे, आज्ञेत जे सांगितले आहे त्याप्रमाणे मी करतो का? जर मी त्याप्रमाणे करत नसेल तर माझं वचन वाचणं व्यर्थ आहे. मी वचनात राहत नाही तर मी बायबल बाळगणं सुद्धा व्यर्थ आहे. कारण का? त्या वचनाचा धरून आम्हाला पुढे जावं लागेल. एक वचन आम्ही वाचणार आहोत, योहान सुसमाचार 14 अध्याय वचन 21. योहान सुसमाचार 14 अध्याय वचन 21. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठवले. 14:21 हा, जो माझ्या प्रीती करतो. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईल. बस ऐका, येशू ख्रिस्त म्हणाला, जो माझ्यावरती प्रीती करतो तो माझ्या वचनावरती प्रीती करतो, माझ्या आज्ञेवर प्रीती करतो आणि त्या आज्ञा तो पाळतो. आज्ञा जवळ आहेत पण त्या पाळत नसेल तर त्या जवळ असण्याला काय अर्थ असणार नाही. देवाच्या सद्गुण, देवावरची प्रीती ही आम्हाला देवाचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालण्यासाठी भाग पाडते.
जर ती ऐकलेले पाळत नसेल तर आम्ही देवविरोधी कदाचित ठरू. येशू म्हणाला, जो माझ्या आज्ञा पाळतो तो माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो आणि आम्ही दोघे संगती एकत्र असतो. आमेन, आमेन. नवीन लग्न झालेलं पती आणि पत्नी होते आणि नवीन लग्न झालेले पती पत्नी आहेत, ते एकमेकांवरती खूप प्रेम करतात. 1-2 वर्ष पत्नी आपल्या पतीला हाक मारत असताना म्हणते, अहो ऐकलं का, अहो ऐकलं का. तो पण बिचारा म्हणतो, होय ऐकलं. पण 3 वर्ष गेल्यानंतर अहो ऐकलं का नाही, ऐकायला येतंय का नाही, आणि 8-10 वर्ष निघून गेल्यानंतर फक्त ऐकायला येतंय का नाही असा प्रश्न नाही, त्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न असतो. तुम्ही समजलात. प्रभू येशू ख्रिस्तावरती मी जी प्रेम करतो, पहिली प्रीती माझी जी त्याच्यावरती आहे, तीच प्रीती माझ्या शेवटच्या दिवशी सुद्धा राहील. हालेलुया. असं जर आहे तर आम्ही वचनासंगती एकनिष्ठ आहोत. असं जर आहे तर आम्ही प्रभू संगती एकनिष्ठ आहोत. आणि जेव्हा आम्ही त्यामध्ये राहतो त्यावेळेस जो हिजकियाला दिलेला आशीर्वाद आहे, तुझं आयुष्य 15 वर्षाने वाढविण्यात आलं आहे. आमेन. वाचा आपण पुढचा एक मुद्दा, दुसरे इतिहास 29 अध्याय 25 पासून 29 पर्यंत. दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व विणा वाजवण्यासाठी लेव्यास परमेश्वराच्या मंदिरात उभे केले. ही आज्ञा परमेश्वराने आपल्या संदेष्टांच्याद्वारे केली होती. दाविदाने करवलेली वाद्ये घेऊन लेवी उभे राहिले व याजक करणे घेऊन उभे राहिले. मग हिजकियाने वेदीवर होमबली अर्पण्याची आज्ञा दिली. होमार्पणास आरंभ झाला तेव्हा परमेश्वराच्या स्तोत्रासही आरंभ झाला आणि कर्णे व इस्रायलाचा राजा दावीद याने करवलेली वाद्ये वाजू लागली. सर्व मंडळी आराधना करू लागली, गायक गाऊ लागली व कर्णेकरी कर्णे वाजवू लागले. होमार्पणाची समाप्ती होईपर्यंत हे सर्व चालले होते. यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा राजाने व त्याच्याबरोबरच्या सर्व लोकांनी नमन करून आराधना केली. आमेन. हालेलुया. जो चौथा माझा मुद्दा आहे, हिजकिया राजा असतानाही, त्याच्या हाती अधिकार असतानाही, त्याच्या हातामध्ये सैन्य असतानाही तो स्वतः भक्ती संगती एकनिष्ठ राहिला. देवाच्या भक्ती संगती, देवाच्या सहभागी संगती एकनिष्ठ राहिला. त्याने काय केलं, वाद्य वाजवणाऱ्यांची एक टीम तयार केली. ते वाद्य वाजवणाऱ्यांना त्याने सांगितलं की जे उत्कृष्ट ज्ञान आहे ते तुम्ही मिळवा, कारण का देवाच्या गौरवासाठी तुम्ही वाजवायचं आहे. गीत गाणारे आहेत त्यांची एक टीम तयार केली आणि गीत गात असताना, वाद्य वाजत असताना, भक्ती प्रार्थना चालू असताना राजा स्वतः सरदारांच्या समवेत त्या ठिकाणी उपस्थित होता. आमेन. हालेलुया, हालेलुया. लोकांना लांब राहून भक्ती प्रार्थना करायला आवडतं, पण मंडळीत यावेत, चर्चमध्ये यावेत, स्तुती आराधनेत सहभागी व्हावेत, वाद्य वाजवण्यासाठी राहावेत, त्याच्या तालावरती यावेत, देवाला गौरव द्यावेत, हे लोकांना आवडत नाही. बरीच चर्चेस स्तुती आणि आराधनेच्या वेळेला रिकामी असतात. संदेश चालू होत असताना मग पुष्कळ लोक आतमध्ये येतात. असं नाही. हिजकिया राजा असताना तो त्या स्तुती आराधनेत सहभागी झाला आणि असं वचन सांगत आहे, त्याने येऊन नमन केलं. प्रेज द लॉर्ड. राजा असताना तो नमन करतो, तर मग आम्ही राजे तर नाही, आम्ही सामान्य लोक आहोत, सामान्य विश्वासणारे, तर आम्हाला सुद्धा देवासंगती एकनिष्ठ राहायला पाहिजे. आणि अशी स्तुती आराधना, अशी भक्ती प्रार्थना, त्याच्यामध्ये अशी एकवाक्यता की पाऊल आणि शिलास प्रेषिताच्या कृत्यामध्ये आम्ही जाऊन वाचतो. पाऊल आणि शिलास त्यांना उचललं, तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगात टाकत असताना ते साधे टाकले नाहीत, त्यांचे हात पाय खोड्यामध्ये अडकवले. खोडा असा, हात असे, इथे मानेला इथे फळी लावले आणि असे पाय त्यांचे अडकवले आणि उचलून 7व्या तुरुंगामध्ये टाकून दिलं. नेऊन ठेवलं नाही त्यांना, चल रे बाबा पाऊला म्हणत, नाही, उचलून टाकून दिलं. आणि असं असताना रात्री 12 वाजता पाऊल शिलास उठले आणि उठून म्हणाले, आनंद भरला, येशूच्या नावामध्ये पुष्कळ मार मिळाला. देवाच्या संतगणांनो, स्तुती आणि आराधना हर समयाला, हर स्थितीमध्ये जसं आम्ही देवाला गौरव देतो, तो देव आम्हाला आशीर्वादित करतो. हिजकियाने ते केलं. तो भक्ती संगती एकनिष्ठ राहिला. आम्ही भक्तीमध्ये असताना
वचनामध्ये असताना, उपासनेमध्ये असताना आमच्यामध्ये ती उपासनेची शुद्धता असावी, ती भक्तीची शुद्धता असावी. आम्ही इथे मंडळीमध्ये, इथे चर्चमध्ये स्तुती आणि आराधना करणार, भक्ती प्रार्थना करणार. आणि काल पुण्यामध्ये पकडलं मंचरमध्ये आणि 13 जणांना नाटक केली, तुम्हाला माहिती आहे. ही जी शुद्ध पाण्याची बाटली आहे, अजून याचं बूच काढलेलं नाही, लेबल काढलेलं नाही, सगळ्यांना आवडेल. पण मी जे पाणी देणार आहे तुम्हाला, ते शुद्ध पाणी देत असताना थोडंसं त्याच्यामध्ये 1-2 थेंब याच्यामध्ये गटारीचं पाणी आणलं आहे. 1-2 थेंब फक्त त्याच्यामध्ये टाकतो आणि ज्याला आवडेल तरी पुढे या आणि मग ते पाणी प्या. कुणाला आवडणार गटारीचं पाणी? फक्त 2च थेंब टाकले शुद्ध पाण्यात. आवडणार नाही, कुणाला आवडणार नाही, कोणी ती पसंत करणार नाही. असं जर आहे तर आम्ही जर भक्ती संगती एकनिष्ठ असताना जगाच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये भेसळ करत असू, तो देव आमच्यावरती प्रसन्न होणार नाही. आमेन, हालेलुया. हिजकियावरती देव प्रसन्न झाला आणि हिजकियाला म्हणाला, तुला 15 वर्षाचं आयुष्य मी वाढवून दिलं आहे. इथे आज जर कोणी काळजी चिंतेने भारून आला असेल, मरणाच्या भीतीने आला असेल, हिजकियाच्या जीवनाच्या द्वारा देव तुम्हालाही आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. पुढचा जो माझा मुद्दा आहे तो हिजकिया जो आहे, तो हिजकिया मंडळी संगती एकनिष्ठ राहिला. वाचू आपण दुसरे इतिहास 30 अध्याय वचन 18 ते 20. बहुत लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनश्शे, इसाखार व जबूलून यातल्या पुष्कळांनी आपणास शुद्ध केले नव्हते. ते भलांडणाच्या पशुचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते. कारण हिजकियाने त्यांच्या प्रित्यर्थ प्रार्थना केली की जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागले आहेत, ते पवित्र स्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापाची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो. हिजकियाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकांस क्षमा केली. आमेन, आमेन. हिजकिया देवाशी एकनिष्ठ, देवाच्या मंदिरात सांगते एकनिष्ठ, देवाच्या वचनात सांगते एकनिष्ठ, देवाच्या भक्ती सांगते एकनिष्ठ. आणि आता हिजकिया देवाची जी मंडळी आहे ती मंडळी वाढवण्यासाठी फार आवेशी झाला आहे. आमेन. मंडळी सांगते एकनिष्ठ राहिला. नियमाप्रमाणे शुद्ध झाल्याशिवाय, पवित्र झाल्याशिवाय मंदिरामध्ये यायचं नाही, हा त्या काळचा नियम होता. पुष्कळ लोक इफ्राईमातले, मनश्शेतले, बाकीचे लोक आले आणि तसेच प्रार्थनेला बसले. त्यावेळेस हिजकिया देवाजवळ प्रार्थना केला. तो म्हणाला, देवा, चुकून कोणी असंच आला असेल तर तू त्याची क्षमा कर. आणि असं म्हटलं की हिजकियाची ती प्रार्थना देवाने ऐकली आणि त्याची क्षमा केली. मंडळीमध्ये नवीन वाढ झाली. आमेन. दारू पित आहे, तू आतमध्ये येऊ नकोस म्हणायचंच नाही, त्याच्यासाठी प्रार्थना करायची. गुटखा खात आहे, आतमध्ये येऊ नकोस म्हणायचंच नाही, त्याच्यासाठी प्रार्थना करायची. कारण का देव येशू म्हणाला, मी पाप्यांना ताराव्यास या जगामध्ये आलो आहे. हालेलुया. मंडळी वाढायला पाहिजे, मंडळी एकनिष्ठ राहायला पाहिजे, मंडळी देवासक्ती जुडली पाहिजे. हे जेव्हा आम्ही कबूल करतो आणि एकनिष्ठ राहतो, तो देव त्याचा परतावा आम्हाला देतो. मी नेहमी त्या मुंगीकडे पाहतो. नीतिसूत्रे 6 अध्याय 6 मध्ये शलमोन राजा म्हणाला, अरे आळशा, मुंगीकडे जा आणि तिचं वर्तन पाहून शहाणा हो. मी लहान असताना मी रोज त्या मुंगीकडे बघत बसायचा, हे शलमोनानं काय लिहिलं आहे. पण नंतर मी मोठं झाल्यानंतर मी तिचा अभ्यास केला की शलमोन असं का म्हणाला, मुंगीकडे बघ. मी बघितलं मुंगीकडं. मुंगी एक ग्रुपमध्ये राहते, ती ग्रुप सोडून बाहेर जात नाही. आमेन. देवाची मंडळी देवाच्या संगती ऐक्यामध्ये राहते, एक तिकडं आणि एक इकडं. ही मंडळी सोडून बाहेर, तिकडची मंडळी सोडून आत. असं देवाचं राज्य नाही, अशी देवाची मंडळी नाही. ती मंडळी संगती एकनिष्ठ असते. आमेन, हालेलुया. आणि हिजकियाने ते केलं, तो देवाच्या मंडळी संगती एकनिष्ठ राहिला. वाचा आपण दुसरे राजे 30 अध्याय 26 वाचा. हां, दुसरे राजे 26, सॉरी, दुसरे इतिहास 30 अध्याय 26. दुसरे इतिहास. यरुशलेमेत फार आनंद झाला. इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शलमोन याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता. हा, आमेन, आमेन, हालेलुया. हिजकियाने आदेश काढला. हिजकिया म्हणाला, वलांडण सण एक साजरा करायचा आहे.
तो दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साजरा होईल. आणि हिजकियाचे ते आदेश, तो जाहीरनामा सगळीकडे फिरवण्यात आला, जिथे जिथे लोक राहतात तिथंपर्यंत. आणि यहुदामधून, मनश्शेमधून, जुबलून प्रांतातून सगळीकडून असे लोक आले. एवढे लोक आले, जिथं 7 दिवसाचा उत्सव होता, भाकरीचा सण, तो 14 दिवसाचा झाला. आमेन, हालेलुया. 14 दिवस ते लोक देवाच्या त्या भक्ती प्रार्थनेपासून बाजूला गेले नाहीत, मंडळीपासून बाजूला गेले नाहीत. ते म्हणाले, असा उत्सव दाविदाच्या काळात झाला नव्हता, असा उत्सव शलोमोनाच्या काळामध्ये झाला नव्हता, आता मात्र हिजकियाच्या काळामध्ये झाला. कारण का हिजकिया मंडळी वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत होता. हालेलुया. प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाहीत. जो मंडळी संगती एकनिष्ठ राहून मंडळीला वाढवतो, मंडळी कुरबुर बाजूला ठेवून देऊन देवाच्या राज्यासाठी प्रयत्न करतो, देव त्याला नक्कीच आशीर्वादित करतो. वाचू आपण पुढचा एक माझा मुद्दा आहे, दुसरे इतिहास 31 अध्याय 4 ते 6. परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपली कामे करता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा, अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणाऱ्या लोकांस केली. ही आज्ञा कानी पडताच इस्रायल लोक धान्य, द्राक्षारस, तेल, मध आदी करून भूमीचा प्रथम उपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले. जे इस्रायल व यहुदाच्या नगरात राहत असत त्यांनी बैल व शेरडे मेंढरे यांचा दशमांश आणि त्यांचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ समर्पलेल्या पवित्र वस्तूंचा दशमांश आणून त्यांच्या राशी केल्या. आमेन, आमेन. एक शब्द बोला माझ्या पाठीमागून, म्हणा राशी केल्या. म्हणा ना, राशी केल्या. हिजकियानं विचार केला. हिजकिया म्हणाला, मी जिवंत आहे तोपर्यंत देवाचं राज्य वाढत राहील, काम चालत राहत. व काम करणारा प्रत्यक्ष कोण आहे? तो याजक आहे. प्रत्यक्ष काम करणारा कोण आहे? पाळक आहे. प्रत्यक्ष काम करणारा कोण आहे? सुवार्तिक आहे. तो जर मनाप्रमाणे काम करायचा असेल, देवाचं काम करायचं असेल, तर त्याच्या प्रपंचाच्या गोष्टी मला बघायला पाहिजेत. हिजकिया म्हणाला. प्रेज द लॉर्ड. वचन तिथे घरात जाऊन की वाचा. हिजकिया म्हणाला, याजकांनी त्यांच्या मनाप्रमाणे देवाची सेवा करता यावी असं जर पाहिजे आहे तर त्याच्या कुटुंबाची सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि म्हणून त्याने फतवा काढला, आदेश काढला इस्रायल लोकांना. आता म्हणला, तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या सर्व उत्पन्नाचा दशमांश तुम्ही आणलाच पाहिजेत. आणि आता वाचलं, तुम्ही ऐकला, लोकांनी तेलातून तेल आणलं, धान्यातून धान्य आणलं, शेरडातून शेरड आणली, मेंढरातून मेंढर आणली, आणि एवढं आणलं की त्याच्या राशीच्या राशी झाल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यातलं एक वचन मला खूप आवडतं, वाचू आपण. 31 वचन 10, 31:10. हा. तेव्हा साधोक घराण्यातला अजर्या मुख्य याजक त्यास म्हणाला, लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हा पोटभर खावयास मिळून पुष्कळ शिल्लकही राहते. बस 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 बस. आमेन. देवाची मंडळी ऐकत आहे का? जे माझ्या समोर आहेत आणि जे ऑनलाईन पाहत आहेत. हिजकियानं काय केलं? देवाचं राज्य वाढायला पाहिजे तर, वचनाचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तर, काम करणारा याजक, काम करणारा पाळक, काम करणारा सुवार्तिक, काम करणारा बिशप तो जगला पाहिजे. तो जगायचा असेल तर त्याची असणारी कुटुंबाची सर्व काळजी मंडळीने घ्यायला पाहिजे. हे त्यानं फतवा काढला हिजकियाने. आणि लोकांनी आणलं राशीच्या राशी. आणि अजर्या जो प्रमुख याजक होता, तिथे हिजकिया आला. अजर्या म्हणाला, महाराज, माझे स्वामी, तुम्ही आदेश केल्यामुळे मी आणि माझं कुटुंब पोटभर खात आहे. प्रेज द लॉर्ड. हे त्या काळात, हिजकियाच्या काळात घडलं. आणि आज 2026 सालामध्ये सुद्धा ही गरज आहे की जिथं कुठं कोण काम करणारा देवाचा याजक आहे, सेवक आहे, त्याचं असणारा चरितार्थ, त्याचं असणारं कुटुंब हे समाधानी, शांती आणि आनंदामध्ये राहिलंच पाहिजे. त्याची जबाबदारी मंडळीने घेतलीच पाहिजे. आमेन. हे हिजकियाने घेतली. आणि म्हणून देव म्हणाला हिजकियाला, हिजकिया, तुला 15 वर्षाचं आयुष्य वाढवून देण्यात आलं आहे. नव्या करारामध्ये 1 कोरिंथ 9 ते 14 पावलानं आम्हाला काय शिक्षण दिलं? आम्ही दशमांश का द्यायचा आहे, दान का द्यायचं आहे. गलती 6:6 असं म्हटलं पावलानं की जो वचनाची सेवकाई करतो त्याची जबाबदारी मंडळीवरती आहे. आणि मग
नीतिशुद्धी 3 अध्याय वचन 9 आणि 10 मध्ये आम्हाला सांगतं की तुझ्या सर्व उत्पन्नाचा दशमांश देवाच्या मंदिरामध्ये आण, देवाच्या भांडारामध्ये आण. आम्ही हे का करतो? तर आम्हाला आमचा विश्वासाचा पिता अब्राहम त्याने तो कित्ता घालून दिला. उत्पत्ती 14व्या अध्यायामध्ये त्यानं त्या लुटीचा सगळ्याचा दशमांश त्या याजकाला दिला, मल्कीसदेकाला. आणि तो म्हणाला की या राज्यातला एक सुत्रीचा तोडाही मी घेणार नाही, कारण का तो राजा म्हणेल की याला मी श्रीमंत केला आहे. अब्राहम म्हणाला मला सगळं देणारा देव माझा पिता आहे, तो माझा पुरवठा आहे, त्याच्याशिवाय मी कुणाचं नाव मोठं होऊ देणार नाही. देवाच्या सद्गुणानं हिजकियाने ती जबाबदारी घेतली. तो म्हणाला माझ्या देवाचा सेवक तो जगला पाहिजे. आणि त्याची त्याने तरतूद केली. ती तरतूद एवढी झाली की पुढे जाऊन घडामध्ये जाऊन वाचा, एवढी झाली की राशीच्या राशी शिल्लक राहिल्या. हिजकियाने पुन्हा एक आदेश केला. तो म्हणला चर्चला लागून, मंदिराला लागून खोली बांधा, एकच नाही अशा खोल्या बांधा, तिथं सगळं धान्य आणून साठवलं गेलं पाहिजे, तिथं ती शेंडं मेंढरं राहिली पाहिजेत, कारण का ती याजकाची प्रॉपर्टी होईल. पुढचा एक मुद्दा आपण वाचूयात. दुसरे इतिहास 31 अध्याय वचन 20. दुसरे इतिहास 31 अध्याय वचन 20. हिजकियाने या प्रकारे सर्व यहुदात हाच नियम लावून दिला, त्याचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे काही बरे, योग्य व खरे ते तो करी. आमेन, आमेन. हा माझा 7वा आणि शेवटचा मुद्दा आहे. हिजकिया देवाशी एकनिष्ठ राहिला, हिजकिया देवाच्या मंदिरासंगती एकनिष्ठ राहिला, हिजकिया देवाच्या वचनाशी एकनिष्ठ राहिला, तो भक्तीशी एकनिष्ठ राहिला, तो मंडळीशी एकनिष्ठ राहिला, तो याजकाशी एकनिष्ठ राहिला. आणि मग 7व्या मुद्द्यामध्ये हिजकिया स्वतःबरोबर एकनिष्ठ राहिला. आमेन. मनुष्य मनुष्याला फसवू शकतो. आता फसवणुकीच्या बातम्या पुष्कळ ऐकता तुम्ही. काल तर इचलकरंजीला कोटीनं फसवलं, कोट्यावधी रुपयानं. मनुष्य मनुष्याला फसवू शकतो. मी जो तुमच्या समोर आज बोलत आहे, माझ्या मनात कोणाविषयी काही चालू आहे का हे तुम्हाला नाही कळणार, पण मी स्वतःला नाही फसवू शकत. मी जर इथं असं बोलत आहे, मी स्वतःला नाही फसवू शकत. हिजकियाने तेच केलं. तो जसं बोलला तसं वागला. जे खरं आणि बरं ते हिजकियाने केलं. आमेन. किती खरं आहे ते मला एकट्याला माहिती आहे, माझं जीवन, आणि किती बरोबर आहे ते मलाच माहिती आहे आणि त्या प्रभूला माहिती आहे. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याने जीवन जगत असताना जे खरं जीवन आहे, आणि खरं जीवन कुठं आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणाला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. देवाच्या सद्गुणानं त्या खऱ्या जीवनामध्ये आम्ही खऱ्याप्रमाणे चालू, आणि जे बरं आहे लोकांच्या दृष्टीने आणि आमच्या जीवनाच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते करण्यामध्ये पुढे जाऊ. आम्हालाही देवबाप 15 वर्षाचं आयुष्य वाढवून देईल. प्रेज द लॉर्ड. वाचा आपण करिंथकर पहिले पत्र 9 अध्याय वचन 27. करिंथकर पहिले पत्र 9 अध्याय वचन 27. पहिले करीत 9 अध्याय वचन 27. 9 अध्याय पहिले करीत 9 अध्याय 27. तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन. आमेन. संत पाऊल म्हणाला मी जे माझं शरीर आहे ते नेहमी माझ्या ताब्यात ठेवतो, माझ्या कह्यात ठेवतो, माझ्या मुठीत ठेवतो, आणि त्यासाठी मी त्याला दररोज कुदलतो. आज मला काय पाहिजे आहे ते मिळवत असताना जर तिथं देवाचा अपमान होत असेल, देवाचं काम थांबत असेल, तर मी माझ्या शरीराला सांगतो तुला हे मिळणार नाही. आमेन. हालेलुया. आज मला वाटत आहे की मी मोबाईलमध्ये हे बघत बसावं, पण ते देवाच्या विरुद्ध चाललं आहे, तर मी माझ्या शरीराला सांगतो आणि डोळ्याला सांगतो हे बंद कर. कुदलतो, ते शरीर माझ्या ताब्यात ठेवतो. हिजकियाने तेच केलं. स्वतःवरती तो नियंत्रित राखला, आणि म्हणून तो स्वतः संगती एकनिष्ठ राहिला, आणि जे खरं आणि बरं ते केलं. वाचा आपण 2 करिंथ 2 अध्याय 14 आणि 15 वचन. 2 करिंथ 2 अध्याय 14 आणि 15 वचन. जो आम्हाला
जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करतो, त्याची स्तुती असो. तारणप्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. आमेन. हिजकिया जो म्हणाला की मी स्वतःचं शरीर ताब्यात ठेवलं आहे, स्वतःचं खरं आणि बरं मी करतो, संत पावलाने आम्हाला खूप सुंदर सांगितलं. तो म्हणाला जे विधर्मी आहे त्या विधर्मियांना ख्रिस्ताच्या तारणाची घोषणा व्हावी आणि जे ख्रिस्तावर ते विश्वास ठेवणारे आहेत ते विश्वासामध्ये बळकट व्हावेत, यासाठी आम्ही ख्रिस्ताच्या तारणाचा परिमल आहोत, सुगंध आहोत, ते अत्तर आहोत आणि काय त्याला शब्द आहे, सेंट आहोत. आम्ही जिथे जाऊ त्या ठिकाणी तिथल्या लोकांना ख्रिस्तच दिसेल. प्रेज द लॉर्ड. कुठल्या यात्रेत जत्रेत जर आम्ही काय बघायला गेलो तर तिथले लोक म्हणतात अरे हे ख्रिस्ताचे लोक आहेत का. तो सुवास, तो सुगंध आमच्यामध्ये आहे. आम्ही पै पाहुणे नातेवाईक विधर्मी जे आहेत त्यांच्यामध्ये गेल्यानंतर तिथले पण लोक म्हणतील अरे ह्यांना हे चालत नाही, हे ख्रिस्ताचे आहेत. तो सुगंध, तो परिमल आमच्यामध्ये ठासून भरला आहे. आणि खरं आणि बरं जेव्हा आम्ही करतो त्यावेळेस देव म्हणतो मी तुलाही हिजकियाप्रमाणे 15 वर्षाचं आयुष्य वाढवून देतो. प्रेज द लॉर्ड. अभिषेक हा आहे की अभिषेकाची संजीव सभा ही आहे की आज जे माझ्यासमोर आहे ते सगळेजण आणि जे ऐकत आहेत ते सगळेजण त्यांच्यामध्ये हिजकियाचे 7 गुणधर्म राहतील, 7 मुद्दे राहतील आणि त्याद्वारे त्यांच्या सर्व समस्येतून देव त्यांना बाहेर काढेल. कारण हा देवाचा शब्द आहे. यशया स्वतःच्या मनचं सांगायला आला नाही की तुला 15 वर्षाचं आयुष्य वाढून दिलं आहे. यशया म्हणला हिजकिया तुझी प्रार्थना ऐकली की तू म्हणालास देवा जे मी चांगलं केलं आहे त्याची आठवण कर. देवा त्या तुझ्या चांगल्या 7 गोष्टीची आठवण केली आणि म्हणून तुला 15 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं आहे. आमेन. आज ही वेळ आहे आम्ही सगळेजण आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज चांगुलपणा 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 जोडत जाऊ. त्या जोडलेल्या चांगुलपणाच्याद्वारे देव आमचं हे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करून आरोग्याने आम्हाला आणखी आयुष्य वाढवून देईल. आमेन. आपल्या जागेवरती आपण उभं राहूयात.